तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत। दुपारी 1 वाजता होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे सोलापूर शहरात सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। उन्हापासून बचावासाठी सभास्थळी डोक्यावर छत, पिण्यासाठी पाणी, बसण्यासाठी खुर्च्या, कूलर उपलब्ध आहेत। दरम्यान या संपूर्ण सभेची तयारी आता पूर्ण झालेली आहे। सभास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी हे सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत। सध्या झी24 तासच्या माध्यमातून हे सभास्थळाचं संपूर्ण चित्रण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। दुपारी 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येकांना पास देण्यात आलेले आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पाठीमागच्या बाजूला बसण्याची व्यवस्था। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन करण्यात आलेली आहे। आणि यासोबत उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पूर्ण परिसर हा टेंट ने व्यापित करण्यात आलेला आहे। त्यासोबत या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, कूलरची सुविधा, पिण्यासाठी पाणी अशी काळजी ही भाजपाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 वाजता बरोबर सोलापुरात येणार आहेत। सोलापूर विमानतळापासून ते सभास्थळापर्यंत संपूर्ण रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमकं आजच्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।